नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् स्पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहतानि शाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। काल आपण कथा जेव्हा वाल्मिकी ऋषी त्यांच्या बक्सर बिहार मधल्या बक्सर येथील आश्रमातून येतात आणि महाराज दशरथांना सांगतात की मला राम आणि लक्ष्मण पाहिजे। वसिष्ठ मुनी समजावून सांगतात आणि मग राम आणि लक्ष्मण हे दोघं विश्वामित्रांसोबत निघाले सोबत। राजांनी दशरथ महाराजांनी विचार केला होता रथ पाठवू सैन्य पाठवू, हे दोन किशोर आहेत त्यांना काय येणार आहे, ठीक आहे, पण विश्वामित्रांनी नाही म्हणून सांगितलं, ठीक आहे। मग तिघ निघाले। आजकाल कसं झालंय, सोबत अल्सेशियन कुत्रा जरी असला तरी लोकांना वाटतं की चार लोकांनी याला पाहावं, चार लोकांनी याला पाहावं, मग त्याची स्तुती करावी, कसा राजबिंडा कुत्रा आहे। कुत्रा असल्यामुळे याचं महत्व वाढतं। अरे जेव्हा डीओजी असल्यावर तुमचं महत्व वाढतं तर विश्वामित्रांसोबत तर प्रत्यक्ष जीओडी होते, त्यांचं महत्व किती असेल। मग अशा जीओडी सोबत गॉड सोबत जाताना विश्वामित्रांना काय आनंद मिळाला असेल, ब्रह्मसंस्पर्श झाला। जाता जाता एका घनघोर वनात आले। घनघोर वनात आले, रामप्रभू विचारतात ते मधूनच असं घनघोर भयान जिथे सांगाडे पडलेले आहेत असं वन का लागलं, हे कोणाचं वन आहे, इथे कोणाची सत्ता चालते, कुणाचा अधिकार चालतो। विश्वामित्र सांगू लागले ते त्राटिकेचं वन आहे, जी मारते, तारका, ताड या ताड या संस्कृत धातूपासून या शब्दाचा उगम आहे, तिला मराठीमध्ये त्राटिका म्हणतात। त्राटिकेचा हे जे वन आहे ही सगळ्यांना इथं आलेल्यांना ती पुढे जाऊ देत नाही। एवढं सांगत असताना समोर तारका प्रकट झाली, त्राटिका प्रकट झाली। विश्वामित्रांनी लगेच आदेश दिला की तिला मार मार। रामप्रभूंना थोडासा संकोच आहे कारण स्त्री देह आहे। विश्वामित्रांनी तिथे संक्षेपात उपदेश केला की स्त्री असो वा पुरुष जे समाजाला घातक असते त्याला शिक्षा झालीच पाहिजे, ठीक आहे म्हणे। रामाने आपला बाण काढला, एकाच बाणामध्ये तिचं शिर धडा वेगळं करून टाकलं, तिचा वध केला, त्राटिकेचा वध केला आणि पुढे निघाले भगवंत। आता ही त्राटिका कोण आहे, त्राटिका कोण आहे तर प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जेव्हा आपण पाहतो, अध्यात्माचा जेव्हा विचार करतो तेव्हा ही त्राटिका कोण आहे तर ही त्राटिका म्हणजे आपल्या मनातली असलेली दुराशा आहे। दुराशा म्हणजे काय तर थोडक्यात खोटी आशा। खोटी आशा काय, जेव्हा रस्त्यावर बसलेला भिकारी स्वप्न पाहतो की मी राजा होईल, माझ्याकडे मर्सिडीज बेंझ असेल, इतक्या 10 बोटात 10 अंगठ्या घालून मी फिरेल, खोटी आशा आहे, दुराशा आहे। आणि आपल्या मनात किती दुराशा असतात पाहिलं, प्रत्येक दुराशा असते, प्रत्येक ही आशा जी परमात्मा भक्तीमध्ये बाधा करते ती प्रत्येक दुराशाच आहे। ध्यानाला बसल्यावर जर तुम्हाला चहाची आठवण येत असेल, अजून कशाची आठवण येत असेल, नातवाची आठवण येत असेल, नातीची आठवण येत असेल, घराची आठवण येत असेल, तिजोरीची आठवण येत असेल
तर ते सगळे परमात्मा तत्भक्तीच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आड येणाऱ्या परमात्मा भक्तीमध्ये स्पीड ब्रेकर होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ते सगळ्यात दुराशा आहे. आणि ह्या दुराशेला जेव्हा परमात्मा संपवतात, परमात्मा याचा अर्थ आध्यात्मिक क्षेत्रात आपल्याला काय घ्यायचं की जेव्हा परमात्मा भक्तीमुळं मनाला पुन्हा पुन्हा आत्मस्वरूपात रमवल्यामुळं जी दुराशा नष्ट होऊन जाते, तेव्हा त्राटिकेचा वध होतो. हे आपल्याला याच्यातून आपल्याला याच्यातून हा सार घ्यायचा आहे. मग प्रॅक्टिकल लाईफ मध्ये स्टुडंट्सला काय सांगायचं की जी आता तुम्ही डॉक्टर होत असाल, सीए होत असाल, इंजिनियर होत असाल, तुमच्या ध्येयामध्ये जी कोणती बाधा ठरते त्या बाधेला बाजूला करा. त्याच्याशिवाय तुम्हाला बाधेला समोर बाधा आहे म्हणून दुसरा मार्ग धरू नका. नाहीतर का पहिले जेव्हा मी 11वीला गेलो होतो तेव्हा सीए करायचं ठरवलं होतं. 12वीला आलो तेव्हा लोक सांगायला लागले सीए फार अवघड असतं, तरी थोडस डळमळीत वृत्तीवर आलो. 12वी झाली, एकदा सीए ची परीक्षा देऊन पाहिली, आपल्या कक्षेतलं नाही, मग दुसरा मार्ग धरा बीकॉम. पहिले IAS ऑफिसर पाहिलं होतं. IAS ऑफिसर नाही म्हणे, सेकंड क्लास करू आपण. सेकंड क्लास पण नाही जमलं, मग थर्ड क्लास करू. असं करत करत तो पिऊनच्या नोकरीवर लागला. जसं जसं बाधा यायला तसं तसं हा पळून जातोय, कुठल्या तरी शॉर्टकटने पळून जातोय. मला काय लागतं म्हणे, एक शर्ट एक पॅन्ट लागते, खायला 2 वेळेचं अन्न लागतं, त्याच्यासाठी काय IAS परीक्षा देऊ? नाही, पिऊन पण चालून जातं. मग आधी कशाला गल्लीभर सांगायलास तुम्हाला IAS व्हायचंय? IAS होता पिऊन झाला हा. का? कारण जेव्हा दुराशा आली तेव्हा त्या दुराशेसोबत वाहवत गेला. लायब्ररीमध्ये अभ्यासाला बसला, पहिला मित्र आला, तो थोडा वेळ बसला, चल मला चहा पिऊन दे, हा त्याच्यासोबत गेला. दुसरा मित्राला त्याच्यासोबत गेला, तिसरा मित्राला त्याच्यासोबत गेला, चौथ्या वेळेस यालाच इच्छा झाली चला चहा पिऊन. अशाने अभ्यास होणार आहे का? नाही होणार नाही. आणि मग पिऊनची नोकरी करावी लागते. म्हणून ही जेव्हा दुराशा तुमच्या मनामध्ये येईल, जेव्हा असा प्रत्येक मित्र येईल जो तुम्हाला चहा पिण्यासाठी घेऊन जायला येईल, नाश्त्यासाठी घेऊन जायला येईल, तो तुमच्या यशामधली बाधा आहे हे समजून त्याला बाजूला करा. बाजूला करा म्हणजे मारू नका. ठीक आहे, मला या वाटत नाही, मला माझी इच्छा नाही, मला अभ्यास करायचा आहे. तो अजून तुम्हाला हे करेल, चल काही होत नाही. मग तुम्हाला ढळायचं नाहीये. तुमचा निश्चय काय, IAS ऑफिसर व्हायचे, पण नाही लगेच जाणार त्याच्यासोबत. आणि मग पुढे परिणामाची चिंता मनुष्य करत नाही ना, हे कलियुगातलं फळ आहे. म्हणून त्राटिकेचा वध केला, पुढे निघाले. जनकपुरीची मिथिला नगरीची सीमा लागली. जनकांची अशी ख्याती होती की त्यांच्या राज्यामध्ये कोणी असा रंक नव्हता. प्रत्येकाला 2 वेळेचं अन्न मिळायचं, प्रत्येक जण सधन होता, प्रत्येकाकडे गाई म्हशी गुरढोर होते, जनावरांची संपत्ती होती, प्रत्येकाला राहण्यासाठी घर होतं. मग असेच जात असताना मिथिला नगरी अजून लागलेली नाही, पण असाच एक ओसाड आश्रम लागला. ओसाड आश्रम लागला. रामप्रभूंना सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा परमात्मा आहे, पण लीला करायच्यात ना. तसंच आपल्यालाही या जगतामध्ये लीलाच करायच्या. जसा रंगमंचावर एखादा हिरो एखादी हिरोईन अभिनय करतो, पण त्याच्याशी काही संबंध येत नाही. म्हणून एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला जर पैसे मिळत असतील तर तो भिकाऱ्याची सुद्धा भूमिका करेल, कारण त्याला माहित आहे भिकाऱ्याची भूमिका केल्याने भिकारी मी होणार नाही, मी राजाच राहणार आहे, मी श्रीमंतच राहणार आहे, त्याच्यामुळे तो पैसे मिळाले तर भिकाऱ्याची भूमिका करू शकतो. तशी आपल्याला भूमिका करायची. प्रत्येकाला आपल्या आपल्या भूमिका ठरवून दिलेल्या आहेत, आणि त्या भूमिकाला जेव्हा मनुष्य सोडून वागतो तेव्हा तो अधर्म होतो. मग प्रभूला जन्म घ्यावा लागतो, अवतार घ्यावा लागतो. मग तो ओसाड आश्रम दिला, पाहिला, विचारलं. सर्वज्ञ सर्वशक्तिमान प्रभूंनी विचारलं की काय कोणाचा आश्रम आहे? सांगितलं गौतम ऋषींचा आश्रम आहे म्हणे. ते आणि त्यांची पत्नी अहिल्या माता हे दोघेही इथे राहत होते.
पण इंद्राने प्रमाद केला, इंद्राकडून चूक घडली, सोबत अहिल्यामातेची थोडी चूक, त्यांची सुद्धा थोडीशी चूक होती. गौतम ऋषींना राग आला, त्यांनी शाप दिला, शिलावत दगडासारखी तू होऊन जाशील, दगडासारखी तू होऊन जाशील असा श्राप दिला. आणि गौतम ऋषी हिमालयात निघून गेले तपश्चर्या करण्यासाठी. पण जाता जाता उशाप सुद्धा देऊन गेले. उशाप म्हणजे काय? वरदानच होतं. सांगितलं की जेव्हा रामप्रभू अवतार घेतील आणि ते इथून विश्वामित्रांसोबत जेव्हा जात असतील, तेव्हा मात्र त्यांच्या चरणकमलाच्या धुळीनं तू पुन्हा तुझ्या रूपात येशील आणि मग मी जिथे कुठे असेल तपश्चर्या करत असलेल्या माझ्या सेवेमध्ये तू येशील. सांगितलं. रामप्रभूंनी अहिल्या माता आहे हे समजल्यावर डायरेक्ट असा पाय ठेवला नाही, पण ते जात असताना त्यांच्या चरणकमलाची जी धूळ आहे ती त्यांच्या अहिल्या मातेच्या त्या दगडावर, त्याच्या शिलेवर उडाली आणि अहिल्या मातेचं पुन्हा तेच रूप प्रकट झालं. प्रभूची विलोभनीय अशी स्तुती केली अहिल्या मातेनं आणि मग ती गौतम ऋषींच्या सानिध्यात सहवासात निघून गेली. पुढे मग मिथिला नगरीत पोहोचले. विश्वामित्रांचं असं सांगतात की मिथिला नगरीमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा त्यांचे एक विशेष आसन तिथं होतं, कारण विश्वामित्र हे नित्य जनक राजाच्या तिथे जायचे. त्या आधी सुद्धा आपला जो यज्ञ आहे तो पूर्ण करून घेतला. त्या यज्ञामध्ये त्राटिकेची जे 2 मुलं आहेत, त्या त्राटिकेच्या 2 मुलांना मारीच आणि सुबाहूला मारलं, त्यांचा संहार केला आणि मग जनकाकडे निघाले. हा यज्ञ पूर्ण झाला. मग जनकाकडे जात असताना अहिल्याचा प्रसंग घडला. अहिल्या मातेनं स्तुती केली आणि आता मग जनकाच्या शिबिरामध्ये, जनकाच्या त्या महालामध्ये पोहोचले. विश्वामित्रांचं तिथे अलौकिक स्थान होतं, त्यांचं महात्म्य तिथं होतं. जेव्हा ते जाऊन बसले तेव्हा लगेच जनक राजा आले. विश्वामित्रांना नमन केलं. विश्वामित्रांना नमन केल्यावर सोबत राम लक्ष्मण बाजूलाच सेवेमध्ये थांबले होते. विचारलं, जनक राजा म्हणजे काय? विदेह आहे, ज्याची देहापासून आसक्ती सुटलेली आहे तो विदेह. सतत समाधी सुखात रमणारा असा तो जनक राजा. त्याने जेव्हा या राम लक्ष्मणांना पाहिलं, असं पाहिलं की हे दोघं विलक्षण दिसतात आहे, असं मला वाटत आहे की हे ब्रह्मरूप घेऊनच जसे काही आलेले आहेत, ब्रह्म 2 रूपामध्ये प्रकट झालेला आहे. विचारलं विश्वामित्रांना, हे कोण आहे? मला तर असं वाटत आहे की ज्या ब्रह्माची, ज्या समाधी सुखाची मी नेहमी आशा करतो, ज्या समाधी सुखात मी नेहमी रमतो, ते समाधी सुख, ते ब्रह्मसुख या 2 रूपात प्रकट झालेलं मला दिसून येतं. कारण विदेह राज आहेत, त्यांची देहावर आसक्ती नाही आहे, म्हणून देहाला जे जे प्रलोभित करतात त्यांच्यावर सुद्धा त्यांची आसक्ती नसणार आहे. मग काय, कोण्याही शरीरावर, कोण्याही व्यक्तीवरती अशी आकर्षित होत नाही. पण जेव्हा जनक राजा आकर्षित झाले राम आणि लक्ष्मणावर, तेव्हा काहीतरी तथ्य आहे. तेव्हा हे नक्कीच ब्रह्म असले पाहिजे. कारण काय? कारण विदेह राजांचं मन दुसरीकडे जातच नाही आणि इथे गेलं म्हणजे हे ब्रह्मच आहे साक्षात. विश्वामित्र म्हणले, बरोबर आहे, तुम्ही कधी चूक बोलूच शकत नाही. तेव्हा हे असं वर्णन जेव्हा विश्वामित्र ऋषी करत होते तेव्हा प्रभू श्री रामचंद्र थोडेसे हसतात. सांगतात, सांगू नका आताच. तो संकेत विश्वामित्रांना समजला. सांगितलं, हे राम आहेत आणि हे लक्ष्मण आहेत, अयोध्येचे दोघेही राजकुमार आहेत. सगळं आदरातिथ्य घडलं. सगळं आदरातिथ्य जनक राजाने विश्वामित्रांचं केलं आणि मग ते निघून गेले. जाता जाता एक इच्छा मात्र मनात निर्माण झाली. कसं आहे, ज्यांचे मुलं मुली लग्नाचे असतात ते जिथं तिथं नवरा मुलाला आणि नवऱ्या मुलीलाच पाहण्यात त्यांचं लक्ष असतं. जिथं जाणार तिथं प्रवचनात आले, हा मुलगा चांगला दिसतो बरे, काय शिक्षण वगैरे विचारून घेऊ, ओळख करून घेऊ.
हा मुलगा पण चांगला दिसतो, पण ढ दिसतो थोडासा. जिथं गेले तिथं हीच चर्चा करणार. प्रवचनात गेले जे पुढे मागे दोन्ही बाजूला बसले त्यांना विचारतात, तुमच्या ओळखीतल्या कोणी चांगला असेल तर त्याला सांगा बरं, हा माझा नंबर आहे. जिथं तिथं त्याला तेच दिसत असतं. ज्याची जशी दृष्टी आहे तसं त्याला दिसतं. जनक राजांच्या मनात इच्छा निर्माण झाली, तसा तर मी शिवधनुष्य भंग करण्याचा पण लावलेला आहे, पण या रामचंद्रांसोबतच सीतेचा विवाह व्हावा ही इच्छा ते घेऊन गेले जाताना. आता विश्वामित्र आराम करतात. विश्वामित्रांची सेवा लक्ष्मणांनी केली. दुपार संध्याकाळची वेळ असेल, लक्ष्मणांच्या मनात इच्छा निर्माण झाली, थोडीशी मिथिला नगरी पाहून तर यावी. कारण जनकांच्या महालात आपण डायरेक्ट शिरलो, मिथिला नगरी पाहिलीच नाही. प्रभू रामचंद्रांना लक्षात आलं की याच्या मनात ही इच्छा आहे की मिथिला नगरी पाहून यावी, अशी माझी पण इच्छा आहे. तसं लक्ष्मणांना काही रुची नव्हती नगरी पाहण्यात, कारण अयोध्या नगरी फार सुंदर आहे. मग कारण काय आहे मिथिला नगरी पाहण्याचं कारण काय? कारण जेव्हा मी जाईल तर ते मला काही एकटं पाठवणार नाही, दोघं जाऊ आम्ही. आणि जेव्हा दोघं जाऊ तेव्हा मिथिला नगरीतला प्रत्येक नागरिक, प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगा, प्रत्येक वृद्ध प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेईल. या इच्छेनं लक्ष्मणजी म्हणतात, इच्छा आहे मला मिथिला नगरी पाहण्याची. गेले रामप्रभूच्या मनात चटकन लक्षात आलं की याच्या मनात इच्छा आहे मिथिला नगरी पाहून यावी. रामप्रभू म्हणले ठीक आहे. गेले गुरूंच्या कक्षामध्ये गेले, नुसते जाऊन थांबले. गुरुंनी विचारलं, काहीतरी कारण आहे आला, कारण सेवा आत्ताच करून गेला होता, येण्याचं कारण नव्हतं. आणि मी आराम करत असताना मला डिस्टर्ब करण्याची एवढी तर ताकद कोणाला नाहीये. जरी तो परमात्मा असला तरी तो परमात्मा भक्ताचा तर गुलामच आहे ना. विचारलं काय कारण आहे? प्रभू रामचंद्र म्हणतात, जर तुमची आज्ञा असेल, तुमची अनुमती असेल तर कसं आहे, लक्ष्मणाच्या मनात इच्छा आहे की मिथिला नगरीचं दर्शन करून यावं. मिथिला नगरीचं दर्शन करून यावं ही लक्ष्मणाच्या मनातली इच्छा आहे. जर तुमची अनुमती असेल तर मी त्याला दाखवून आणतो. विश्वामित्र म्हणतात, तू दाखवून यायला तू पाहून आला का आधी? नाही, तसं मोठा भाऊ आहे ना, मी त्याला दाखवून. ठीक आहे म्हणे, जा. मिथिला नगरीचं दर्शन करायला गेले. सगळे जे नागरिक होते, ज्यांची दुकानं चालू होती, त्यांनी दुकानं बंद करून टाकली. का? कारण व्यत्यय येतात, गिराईक येतात ना मध्ये मध्ये, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. दुकानच बंद. या रूपाकडे बघायचंय. सगळे लहान मुलं त्यांच्या मागे पळतात आहे. सगळ्यांसोबत सगळे मिथिला नगरीचं दर्शन करतात आहे. प्रत्येकाच्या मनात हीच इच्छा आहे शेवटीला की प्रभू हे जे कोणी असतील त्यांचा सीता सोबत विवाह व्हावा. त्याच्यात जे महिला वर्ग असतात खिडकीतून पाहतात आणि मग बाजूस जेव्हा दुपार होते तेव्हा मग जमतात. आणि मग तू पाहिलं का त्याला किती सुंदर होते. मग अशी चर्चा होती, सीतेचा विवाह यांच्यासोबत व्हावा. एक म्हणती, मला तर असं वाटायला या दोघांना पाहून जनक महाराज तो पणच काढून टाकतील. कशाला करायचा पण? उगाच त्या लहान मुलांना, किशोर अवस्थेतले आहेत, त्याला कशाला उचलता येणार नाही, म्हणून मला तर वाटतं हा पणच काढून टाकतील. पण जनक राज तसे नाही आहेत. पण ठेवला म्हणे तसाच आहे. पण जेव्हा असे मिथिला नगरीचे दर्शन करत होते, रामप्रभूंकडे मोठी घड्याळ होती. तेव्हाची घड्याळ म्हणजे काय? सूर्य जिथे भ्रमण करतोय ते पाहत होते. पाहिलं, लक्ष्मणा फार टाइम झाला रे, फार टाइम झाला, आता आपण जायला हवं, नाही तर गुरु रागवतील. निघाले दोघे घरी. कक्षात महालामध्ये निघाले, विश्वामित्रांच्या कक्षामध्ये आले, गुरूंना नमस्कार केला, त्यांची सेवा केली. असं म्हणतात
की मुलगा तरुण झाला याचं लक्षण काय ओळखावं, तेव्हा की जेव्हा तो मी कुठं चाललो हे तुम्हाला सांगत नाही, मी कुठे चाललो हे तुम्हाला सांगत नाही, तो न सांगता निघून जाईल. आणि मी कुठून आलो याचा संदर्भ द्यायला, कुठे गेला होता, काय गेला होता, हे संदर्भ द्यायला तो जेव्हा टाळाटाळ करेल तेव्हा समजावं की मुलगा मोठा झाला, तरुण झाला. आपल्यासारखं कोणी असलं असतं तर अरे सांगून आलो ना एकदा गुरुला, मिथिलेचे दर्शन करून आधी एवढी मोठी मिथिला आहे, वेळ लागला म्हणून सांगायचा. मग 10, 11, 12 वाजतील, मग कधी याच्या जीवनाचे 3-13 वाजतील कळणारच नाही. मग गुरुंनी सांगितलं संध्याकाळी पर्यंत या, तर गेले. संध्याकाळी गुरुची सेवा केली. आता गुरुंना सुद्धा थोडस, विश्वामित्रांना थोडस ऑकवर्ड होत, कारण कसं आहे साक्षात परमात्मा जेव्हा आपले पाय चेपतो तर थोडस ऑकवर्ड होणार. लगेच विश्वामित्रांनी गोरण्याची ऍक्टिंग केली, मग दोघेही निघून गेले. मग दोघे झोपतात. हे कस काय, याच्यातून आपल्याला काय शिकायचंय? प्रभू श्री रामचंद्रांचा प्रवास कसा झाला? अयोध्येला गेले, अयोध्येला होते, तिथून वसिष्ठांकडे आले, तिथं सगळं थिअरी नॉलेज घेतलं. पोहायचं कसं असतं, 2 हात मारायचे असतात, 2 पाय मारायचे असतात, हे सगळे थिअरॉटिकल नॉलेज घेऊन आले वसिष्ठांकडून. कारण एकाच गुरुकुलामध्ये बंदिस्त होते, अल्प काळामध्ये ते ज्ञान त्यांनी घेतलं, थिअरॉटिकल नॉलेज आहे. पण जेव्हा विश्वामित्रांसोबत गेले ना तेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज आहे, प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज भर दिला. आजकाल पण असंच होत आहे, प्रॅक्टिकल नॉलेजवर भर दिला जातच नाही. काय प्रॅक्टिकल नॉलेजवर भरच नाही. पोहायचं कसं याला माहित आहे, जेव्हा आपण पाण्यात पडतो ना तेव्हा पोहूच शकत नाही, कारण प्रॅक्टिकल नॉलेजच नाही ना, कसं करणार? म्हणून हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. विश्वामित्रांना माहिती आहे हा पुढे होणारा राजा आहे. मग राजाला काय माहितीये? राजाला काय माहिती पाहिजे? लोकांच्या समस्या माहिती पाहिजे. आणि लोकांच्या समस्या गुप्तहेरांकडून कळत नसतात, त्या स्वतः गेल्यावर जाणून घेतल्यावर समजत असतात. आणि तेव्हा काही आपल्यासारख्या राजांसारखं, आपल्यासारख्या मंत्र्यांसारखं नव्हतं. मला तर म्हणजे आश्चर्यच वाटतं की साधा पिऊन, मंत्रालयातला पिऊन ची जर नोकरी असेल तर त्याला MSc वाले इंटरव्ह्यू द्यायला जातात, म्हणजे मंत्रालयात पिऊनची नोकरी आहे. सगळं सगळं पिऊनला सुद्धा 10वी-12वीचे शिक्षण कंपल्सरी केलं सरकारने. पण शिक्षण मंत्री व्हायला कोणतंच क्वालिफिकेशन नाही, अंगठा छाप सुद्धा शिक्षण मंत्री होतात. आणि मग शासनाचे, सरकारचे अंमलबजावणीचे जेव्हा 3-13 वाजतात तेव्हा मग म्हणतात लोक उगाच यांना मतदान केलं, तरी सुद्धा त्यांना करणार. ही जी क्वालिफिकेशनची कमतरता आहे, आज सुद्धा डॉक्टरांना हे सगळं माहिती आहे. प्रॅक्टिकल नॉलेजवर डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये फार सगळ्यात जे उच्च शिक्षण आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजचं जे आहे, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. कारण प्रॅक्टिकल नॉलेज जर डॉक्टरला दिलं नाही तर तो सर्जरी कसा करणार? असं जर तुम्ही कोणत्या पेशंटला सांगितलं की हे MBBS MD डॉक्टर आहेत, सर्जरीमध्ये यांची MD आहे, पण ना आता तुम्ही स्ट्रेचरवर झोपा, आता मी तुमचं ऑपरेशन करणार, आणि तेवढ्यात जर कोणत्या दुसऱ्या डॉक्टरनी किंवा नर्सनी सांगितलं की यांचं पहिलं ऑपरेशन आहे, धडकी भरते तिथंच धडकी भरते, कारण हा जीवन ते सोडेल का नाही माहिती नाही, पहिलंच ऑपरेशन आहे याचं. हे प्रॅक्टिकल नॉलेज द्यावं लागतं. असे जे ऍग्रिकल्चरचे जे विद्यापीठ आहेत त्यांचे स्टुडंटची एक अशी स्टडी टूर काढली त्यांच्या सरांनी. त्या स्टुडंटला वगैरे काय वाटलं की शेतकऱ्याला काही माहिती नाही, टेक्नॉलॉजी काय असते, हायब्रिडायझेशन काय असते, याला काहीच माहिती नाही. मग एका शेतामध्ये गेले, स्टडी टूर करत होते. एका जे सगळ्या स्टुडंट्स मध्ये जो सगळ्यात हुशार मुलगा आहे त्याला शिक्षक वगैरे पुढे पुढे करत होते, तू याचं काय असं असं पहा, असं पहा, असे नोट्स लिहून घे. त्या स्टुडंट पाहत होते झाडे वगैरे. त्यांनी सांगितलं
याला जर एका झाडाचं अवलोकन करताना त्या स्टुडंटनी सांगितलं, सगळ्यात हुशार स्टुडंट हा, त्यांनी सांगितलं जर या झाडाला पेरूचे 20 जरी फळ आले तर मला आश्चर्य वाटेल. पेरूचे 20 जरी फळ आले ना, कारण छोटं झाड आहे, 20 फळ येणं शक्यच नाही, मला आश्चर्य वाटेल जर आलं. बाजूला शेतकरी उभा होता, त्याने सांगितलं मलाही आश्चर्य वाटेल, कारण ते संत्र्याचं झाड आहे. इथं पडतो प्रॅक्टिकल नॉलेज, तुम्हाला इथं कमी पडतं. म्हणून प्रभू श्री रामचंद्रांना जेव्हा ते भावी राजा होणार आहेत, तेव्हा प्रजेला काय समस्या आहे हे ग्राउंड लेवलवर जाऊन तुम्हाला पाहावं लागतं. मग त्यानुसार कार्य करण्याची इच्छा होते, कार्य करण्याची स्फूर्ती मिळते. म्हणून विश्वामित्र प्रॅक्टिकल नॉलेज देण्यावर भर देतात. आणि जेव्हा जनकाच्या महालात गेले, विश्रांती घेतली, पहाटे ब्राह्ममुहूर्तावर विश्वामित्र उठले. त्यांच्या आधीच राम लक्ष्मण उठून तयार होऊन बसले होते. आता गुरुंचा आदेश काय येणार आहे म्हणून गुरुंनी सांगितलं, जा मला पूजेसाठी थोडेसे पुष्प घेऊन या. ठीक आहे, पुष्प घ्यायला त्या पुष्प वाटिकेत गेले. पुष्प वाटिकेत गेल्यावर लक्ष्मण लागले तोडायला गेले. राम म्हणले थांब. लक्ष्मणाने विचारलं, का प्रभू, आपण तर चांगल्या कामासाठी फुलं तोडतो ते. हो म्हणे, पण याचा जो मालक आहे, याचा जो माळी आहे, तो याची दिवस रात्र निगा करतो आणि आपण न सांगता हे फुलं तोडणं म्हणजे पाप होईल. म्हणून माळी कुठे आहे त्याला विचारलं. आमच्या गुरूंनी सांगितलं म्हणे की त्यांना पूजेसाठी थोडी फुलं लागतील, ती आम्ही या पुष्पवाटिकेतून घेऊ का. तो माळी म्हणला घ्या. पुष्प तोडतात आहे. इकडे त्या पुष्पवाटिकेमध्ये एक पार्वती मातेचं देऊळ होतं, जिथे सीता माता रोज येऊन पूजा करायच्या. आणि प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांचा एक भाऊ लक्ष्मण, जरी नाव माहित नसले तरी दोन्ही राजकुमार सुकुमार, अत्यंत सुंदर असलेले, ज्यांच्या रूपाला काही तोड नाहीये, असे असलेले राम आणि लक्ष्मण अयोध्येहून जनकपुरीला आलेत. ही गोष्ट सीतामातेच्या कानावर गेली नाही हे क्वचितच शक्य आहे, कारण हे महिला वर्ग आहे. हे एकाकडून एकाकडे जाणारच. म्हणून त्यांच्या सख्यांनी त्यांना सांगितलं होतं की असे दोन सुकुमार आलेले आहेत. पण ध्यानीमनी नसताना जेव्हा प्रभू श्री रामचंद्र फुलं तोडू लागले तेव्हा नुपुरांचा आवाज आला. पायातले जे सीतामातेच्या पायातले जे पैंजण आहेत त्यांचा आवाज आला आणि नजर आपसुकच तिथे गेली. नजर गेल्याबरोबर सीतामाता तिकडून झाडाच्या आडून पाहतातच आहे प्रभू श्री रामचंद्रांना. नजर गेली आणि हे जे विलोभनीय दृश्य आहे, दोघं एकमेकांना पाहतात आहे. किती वेळ झाला समजलंच नाही. किती वेळ होऊन गेला, दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहतात आहे. दोघं एकमेकांच्या रूपाचं अवलोकन करतात आहे. आणि प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणाला काय सांगतात, हे बघ, आपल्या रघुवंशींची ना एक मर्यादा आहे की ते जेव्हा कोण्या स्त्रीकडे पाहतात, कोण्या युवतीकडे पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात असे कोणतेच भाव निर्माण होत नाही. पण जेव्हा रघुवंशीच्या मनामध्ये, सूर्यवंशातल्या एखाद्या राजकुमाराच्या मनामध्ये ही माझीच स्त्री आहे, ही माझीच पत्नी होणार आहे, असे भाव जेव्हा निर्माण होतात, ती खरोखर त्याचीच स्त्री असते. म्हणून मला असं वाटतं की हिचा विवाह माझ्यासोबतच होणार. असं विलोभनीय दृश्य आहे. तिथून सीता माता सरळ त्या पार्वती मातेच्या देवळात गेल्या, पूजा केली आणि सुंदर स्तुती केली पार्वती मातेची की काही सांगायची मला गरज नाहीये, तुला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं माझं त्या सुकुमाराशी लग्न व्हावं
अशी माझी इच्छा आहे. आणि पार्वती मातेच्या गळ्यातून जो हार पुष्पमाला घातली होती ती पुष्पमाला आपसुकच जेव्हा सीता मातेच्या गळ्यात पडली तेव्हा झालं कन्फर्मेशन, 100% अश्युअर्ड. सांगितलं की तुझं लग्न प्रभू श्री रामचंद्रांसोबतच होणार. पार्वती मातेचा आशीर्वाद मिळाला. इकडे विश्वामित्रांसाठी फुलं घेऊन गेले राम आणि लक्ष्मण. विश्वामित्रांनी पूजा केली आणि जिथे तो स्वयंवर होणार होता, जिथे तो स्वयंवर होणार आहे, जिथे तो धनुष यज्ञ होणार आहे, तुलसीदास सांगतात तुलसीदासांनी धनुष यज्ञ असंही वर्णन केलं. कारण काय आहे, जर राम आणि लक्ष्मण यांना जर पहिलेच सांगितलं असतं मारीच आणि सुबाहू यांना मारल्यावर की आता चला तिकडे मिथिला नगरीमध्ये एक स्वयंवर होणार आहे, तर ते कदाचित आले नसते. मी अजून लग्नाला तयार नाही हो असं म्हणून ती कदाचित आले नसते. पण विश्वामित्रांनी सांगितलं धनुष यज्ञ. यज्ञ म्हणलं की कसा आदर निर्माण होतो आणि तो पण पूर्ण होत नव्हता, म्हणून आला तसा माझा यज्ञ पूर्ण करू द्या. पूर्ण झाला माझा यज्ञ, आता तो धनुष यज्ञ पूर्ण करा आणि मग अयोध्येला जा. धनुष यज्ञाची पूर्ती होणार आहे. धनुष यज्ञाकडे गेले, स्वयंवराकडे गेले. अनेक राजे, अनेक देव, अनेक असुर राजाचं रूप घेऊन त्या सभेमध्ये बसले होते. जनक राजा आले, नंतर विश्वामित्र आले, त्यांच्या मागोमाग राम आणि लक्ष्मण सुद्धा आले. जेव्हा राम आणि लक्ष्मण आले तेव्हा तुलसीदासजी असं वर्णन करतात, वाल्मिकीजी सुद्धा अनेक वर्णन करतात की तिथल्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कशा भावना निर्माण झाल्या याचं वर्णन करतात. की जेव्हा वृद्ध स्त्रियांनी पाहिलं, माता समान ज्या स्त्री आहेत त्यांनी जेव्हा पाहिलं रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला, तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रेमरस निर्माण झाला, वात्सल्य भाव निर्माण झाला. जेव्हा युवतींनी पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये शृंगार रस निर्माण झाला. जेव्हा जे धर्माचे अधिष्ठात्री राजे आहेत, जे धर्माला मानतात, त्यांनी जेव्हा प्रभू श्री रामचंद्राला आणि लक्ष्मणाला पाहिलं तेव्हा पाहतात की वीर रसाचे हे राजे आहे. प्रत्येकांना वाटतं जशी जशी ज्याची दृष्टी आहे तसं त्याला वाटतं. मग उच्चासनावर विश्वामित्र आणि सोबत राम आणि लक्ष्मण बसले. राम आणि लक्ष्मण बसले स्वयंवर सुरू झालं. जनक राजांनी उद्घोषितांना, जे त्यांचे उद्घोषक आहेत, जे सांगणार आहेत की पण काय आहे, त्याच्या अटी काय आहेत, त्यांना सांगितलं की आता तुम्ही चालू करू शकता. उद्घोषकांनी सांगितलं की हा शिवधनुष्य आहे, हा शिवधनुष्य जो भंग करू शकेल त्याच्यासोबत सीता विवाह करेल. ठीक आहे म्हणे. असं म्हणलं की प्रत्येक राजाने लाईन लावली, नाहीतर पहिला जो कोणी असेल तो घेऊन जाईल ना सीतेला. लाईन लावली, रांग लावली. ट्रेनची तिकीट कशी बुक करायला रांग असते तशी सीतामातेचा विवाह जेव्हा माझ्याशी व्हावा म्हणून रांग लागली. जो पहिला होता त्याला फार आनंद झाला. तो म्हणला आता मला सीता मिळणार आहे. गेला, शिवधनुष्याला नमस्कार नाही, काही नाही, गेला, उचलायचा प्रयत्न केला. आणि वापस यावं लागलं. काहीच करू शकला नाही. तसूभर सुद्धा हल्ला नाही. हल्ला असेल तर तोच राजा हल्ला असेल, कोणीच हल्लं नाही. उलट वाकून वाकून याचा कमरेचा त्रास सुरू झाला. कारण वाकणच झालं, कारण धनुष्य तर हलत नाहीये. मग सगळे राजे झाले. कंब रामायणामध्ये जेव्हा हा प्रसंग वर्णन करतात तेव्हा सांगतात की
कंब रामायणाचं नाव इरावतारण. रामाच्या अवतारावरची ही कथा आहे म्हणून इरावतारण. त्याच्यामध्ये सांगतात की जेव्हा हे रांग निर्माण केली, रांग तयार केली, रांगेमध्ये सगळे राजे थांबले. जेव्हा पहिला गेला ना तर बाकीचे सगळे याला उचलू जाऊ नये, याला उचलता येऊ नये, असं याला उचलता येऊ नये अशी प्रार्थना करू लागली. त्याच्यामुळे एकाची दुसऱ्याची असं करून कोणालाच उचलला गेला नाही. मग आता काय करायचं? जनक राजाला राग आला, व्याकुळ झाले, विषाद निर्माण झाला की आता काय करायचं. तेव्हा रागात येऊन ते म्हणतात की मला असं वाटलं होतं की मी फक्त एक छोटासा पण ठेवला, हा शिवधनुष्य जो कोणी उचलेल, भंग करेल त्याच्याशी सीता विवाह करेल. पण मला वाटलं होतं इथे मोठे मोठे देव, असुर, किन्नर, नाग, गंधर्व राजाचे अवतार घेऊन आलेले आहेत. राजाचे अवतार घेऊन आले तरी सुद्धा त्यांना उचलता आले नाही. तर मग या पृथ्वी तलावरच्या राजांची काय आहे? त्यांना पण उचलता आली नाही. मला तर असं आज वाटायले की ही जी पृथ्वी आहे ती वीरांशिवाय जगत आहे. जे वीर राजे असतात, वीर पुरुष आहेत, हे या पृथ्वीवरून नष्टच झाले की काय, असं आज मला वाटत आहे. असं जेव्हा बोलले हे कठोर शब्द लक्ष्मण ऐकतात ते क्रोध निर्माण झाला. लक्ष्मणांना कधी क्रोध येत नाही, क्षुल्लक गोष्टीसाठी तर बिलकुल येत नाही. क्रोध केव्हा येतो? जेव्हा ज्या सभेत प्रभू श्री रामचंद्रांचा अपमान होतो तिथे लक्ष्मण भडकतात, राग आला. पण पहिले विचार केला की उगाच सगळ्यांसमोर आपली शोभा नको, थोडासा संकोच वाटला. पण जेव्हा जनक राजा थांबायलाच तयार नाहीयेत, विदेह राज थांबायलाच तयार नाहीयेत, उठले. क्रोधावेशामध्ये काय आहे? मनुष्याची मती भ्रष्ट होते. क्रोध आला की मती भ्रष्ट होते. पण लक्ष्मणांचं तसं नाहीये. क्रोधामध्ये उठले तरी सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांना प्रथम वंदन आहे. आणि मग सांगतात काय त्या धनुष्याच्या मागे लागला. कोणत्या तरी भंगारच्या दुकानातून तो धनुष्य इथे आणून ठेवला आणि सांगतात की तो धनुष्य उचलला नाही. इतकुसा तो धनुष्य नाही आहे आणि तो धनुष्य उचलला नाही तर वीर विहीन झाली म्हणे पृथ्वी. राग आला, क्रोधावेशात बोलतात की ज्या सभेमध्ये रघुवंशाचा कोणी सुद्धा वीर उपस्थित असेल तिथे जर असे उद्गार निघाले तर मग त्याची खैर नाही. कारण असे उद्गार जिथे निघू शकतात तिथे रघुवंशाचा मनुष्य, रघुवंशाचा राजकुमार नसला पाहिजे. आणि इथे तर साक्षात रघुवंश शिरोमणी श्रीराम प्रभू आहे आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या वीरतेचा हा अपमान आहे. तिथे रामप्रभूंना उद्देशून सांगतात की मी अतिशयोक्ती करत नाहीये, पण प्रभू तुमची जर आज्ञा झाली तर या विश्व ब्रह्मांडाला एका चेंडू प्रमाणे, कंदुक इव ऋषिदास वर्णन करतात, एका चेंडू प्रमाणे उचलेल आणि जसं काचेचा चेंडू खाली आपटला की फुटतो तसं या विश्व ब्रह्मांडाचे तुकडे तुकडे मी करून टाकू शकतो एका बाणामध्ये. आता काय करायचं? लक्ष्मणांना राग आले नाही, बोलू दिले लक्ष्मणांना सुद्धा. कारण लक्ष्मण काही खोटं बोलत नव्हते, सत्यच आहे ते, अशी अतिशयोक्ती नव्हतीच. जे राजे तिथं होते, जे असुर होते, त्यांना तर भीती वाटायला लागली. मग रामाने बोलवलं लक्ष्मणाला, रागाने नाही बोलवलं, प्रेमाने बोलवलं आपल्या आणि कानात सांगतात की यू हॅव डन युअर जॉब. तुझं काम तू केलंस, आता बस. प्रेमाने स्वतःच्या जवळ बसवलं, प्रेमाने स्वतःच्या जवळ बसवलं. बरं असं नाहीये की कोणाच्या अनोळखीच्या स्वयंवर मध्ये गेलेले आहे. आदल्या दिवशी सीता मातेला पाहिलं होतं, त्यांचं सौंदर्य अनुभवलं होतं म्हणून आले की बसले. आणि जेव्हा रांग लागली तेव्हा पळत पळत पहिले म्हणून राम गेले नाही, कारण गुरुची आज्ञा नव्हती ना. मग विश्वामित्र मुनींना वाटलं की आता ही योग्य वेळ आहे प्रभू श्री रामचंद्रांना उठ म्हणण्याची. त्यांनी सांगितलं, उठ रामा, हे राम,
आता तुझी वेळ आलेली आहे, उठ. त्यांनी गुरुला वंदन केलं. आले. सगळ्यांच्या मनात धाकधूक निर्माण होते. जानकीची जी आई आहे, सीतामातेची जी आई आहे, तिला तर वाटतं, व्याकुळता झाली. अरे, जे मोठे मोठे राजे करू शकले नाही, मोठमोठे देव असुर करू शकले नाही, तर हा छोटा बालक काय करू शकेल? या सभेतली ही जी शोभा आहे ती आत्ताच थांबवा. त्यांची एक सखी होती, तिने सांगितलं, तुला माहित नाहीये, यानेच तर त्राटिकेचा वध केला म्हणतात. तरी सुद्धा धाकधूक आहे. तिकडे सीता माता पार्वती मातेकडे विनंती करते की देवा, मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, एवढी मी तुझी उपासना करते, काहीच मागितलं नाही. आज मागते बरं, हा शिवधनुष्य इतका हलका होऊन जावा की सहज जसं एखादं कमळ उचलतात आणि ते उचलून सगळी पृथ्वी प्रदक्षिणा सुद्धा मनुष्य करू शकतो, इतकं सहज आणि इतकं हलकं फुलकं ते कमळ असतं. तसं तुम्ही त्या धनुष्याला करा. आणि इकडे जे प्रजाजन बसलेले आहेत, इतर अधिष्ठात्रे, धर्म अधिष्ठात्रे, राजे बसलेले, त्यांच्या मनात काय? प्रभू श्री रामचंद्रांच्या बाहूमध्ये इतकी ताकद येते. असे दोन प्रकारचे लोक असतात. एक परिस्थितीवरून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात, आणि एक म्हणतात आमच्यावर परिस्थिती ओढूच नाही पाहिजे, आणि ओढवली तरी ती इतकी सौम्य असावी की आम्हाला कळू सुद्धा नाही. अशी काही प्रकारची लोक असतात. मग प्रभू श्री रामचंद्र गेले, पुन्हा गुरुला वंदन केलं, आणि काय झालं? जसं वीज चमकते आणि जाते, ज्याचं त्या विजेवर लक्ष आहे त्यालाच फक्त काहीसा अंश कळतो, आणि क्षणात ती वीज अंतर्धान पावते. तसं प्रभूची श्री रामचंद्रांनी खटकन तो धनुष्य उचलला आणि लगेच भंग सुद्धा करून टाकला. आणि जेव्हा असा आवाज झाला तेव्हा लोकांना कळालं की धनुष्य भंग झालाय. इतक्या क्षणार्धात त्यांनी सगळं काम करून टाकलं. मग सीतामातेला आनंद झाला, सगळ्यांना हर्ष झाला, विवाह केला. प्राणाच्या अनुषंगाने विवाह झाला. सीतामातेने गळ्यात माळ घातली. आता सगळे बसलेले आहेत. पण जेव्हा विश्वामित्र, जनक राजाचे जे कुलगुरु आहेत, राजगुरु शतानंद महाराज, त्यांचे आई वडील गौतम ऋषी आणि अहिल्या माता, त्यांच्यामुळे शतानंद ऋषींना सुद्धा फार आनंद आहे की सीता आणि रामाचा विवाह झाला. आता म्हणे वैदिकरित्या विवाह करायला पाहिजे, पण याच्या बदलं दशरथाला काहीच माहित नाही. मग दशरथाला जाऊन सांगावं लागेल. मग खटकन दूत पाठवला. दशरथांना तिकडे धाकधूक आहे, इतके दिवस झाला काही निरोप नाही, काही नाही. कसा असेल माझा राम? आपल्यासारखं इकडे नव्हतं की जॉब वरून निघतात, वेळ झाली 5 मिनिटं आधीच फोन करतात, आता मी निघायलो बरं. ठीक आहे. जर छत्रपती चौकातून निघाले असतील तर राज कॉर्नरला आले की फोन करतात, राज कॉर्नरच्या सिग्नलला थांबले बरं, पुन्हा वर्कशॉपला फोन करतील, पुन्हा येतील, गाडी पार्किंगला लावायला होता, काहीतरी खायला करून ठेवा. आणि मग आता लिफ्ट मध्ये फोन केला, आता लिफ्ट मध्ये आलो बरं. तसं नव्हतं ना. एक दूत पाठवला, त्या दूताच्या द्वारा एक पत्र पाठवलं. ते पत्र महाराज दशरथांना दिलं. दशरथांनी ते वाचलं. सगळ्यांना हर्ष झाला, आनंद झाला. दशरथ महाराज घाईघाईनं सगळ्या राण्यांना आणलं नाही, पण दशरथ महाराज, वसिष्ठ, सुमंत्र हे सगळे आले. सांगितलं असं असं झालं, तुमच्या मुलांनी, रामानी तो धनुष्यभंग केला. ठीक आहे म्हणे. सोबत भरत आणि शत्रुघ्न सुद्धा आले होते. मग मीटिंग चालू होती. कोणाकोणाची? वसिष्ठांची, विश्वामित्रांची, शतानंद महाराजांची, जनक राजाची आणि राजा दशरथाची. काय मीटिंग होती की हे बघा,
वशिष्ठ सांगतात हे बघा, अयोध्येच्या राजाला सुद्धा 4 मुलं आहेत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आणि तुमच्या राज्यामध्ये विदेह राजाला सुद्धा 2 कन्या आहेत आणि त्यांचा जो भाऊ आहे कुशध्वज, त्यांना सुद्धा 2 भाऊ आहेत, 2 मुली आहेत. मग 4 मुली आणि 4 मुलं, या चौघांचं एकच सामूहिक लग्न लावून टाकू. एकच लग्नामध्ये या 4ही जणांची विवाह करून टाकू, 4 मुलींचे आणि 4 मुलांचे. मग ठरलं की सगळ्यांचेच विवाह होणार. राम आणि सीता, लक्ष्मण आणि उर्मिला, भरत आणि मांडवी आणि शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांची विवाह झाले. काही दिवस राहिले मिथिला नगरीमध्येच. मग तिथून अयोध्येला जेव्हा आले तसं जनक राजांचं मन नव्हतं, कारण एका मागे एक जातात कन्या, तर एक साथ सगळ्या 4 कन्या गेल्या. मग आता काय करायचं? सीमेपर्यंत सोडायला आले पण सोडवत नाही, अजून थोडे दिवस राहा, अजून थोडे दिवस राहा. पण तिकडे अयोध्येचे तिन्ही ज्या राण्या आहेत सगळ्या पत्र पाठवले, काय झालं, काही समस्या आहे का, आम्ही येऊ का? म्हणून मग आम्हाला जावं लागेल. सगळे अयोध्येमध्ये जेव्हा आले, इथं तुलसीदासांचं प्रथम सोपान संपत. त्यांनी बालकांड, अयोध्याकांड असं नाव दिलं, कारण आजकाल कांड म्हणजे काही पण वर्तमानपत्रात रोज नवीन कांड. म्हणून वाल्मिकी ऋषींनी त्यांना थोडीशी भविष्याची कल्पना आली नसेल, म्हणून त्यांनी कांड हे नाव दिलं. पण जसं नदीमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा प्रथम सोपान म्हणजे प्रथम पायरी, मग दुसरी पायरी, जसं जसं पायऱ्या उतरू तसं तसं नदीची खोली वाढते, तसं तसं आपण मध्ये जातो. तसं जसं जसं प्रथम सोपान आता संपलं, अयोध्येला जसे प्रभू श्री रामचंद्र येतील तसं प्रथम सोपान संपला, मग दुसऱ्या सोपानाकडे वळू. मग अजून आध्यात्मिक उलगडे होतील, मग अजून ज्ञान प्राप्त होईल, हे असं सांगतात आहे. प्रथम सोपान इथं संपतो. इथं प्रभू श्री रामचंद्रांचं बालकांड संपलं. पुढे काय करतात तर अयोध्याकांड, पुढचं कांड अयोध्याकांड. अयोध्येमध्ये काय होतं? अयोध्याकांड फार विचित्र आहे. असं वाटतं आता उद्या 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 मिळणार आहे सुख मिळणार आहे, आणि लगेच दुःखाचा सागर समोर दिसतो. हे अयोध्याकांड आहे. म्हणून याच्यातून फार शिकायला फार मिळतं. जसं बालकांडामध्ये शिशुलीला आणि भगवंताला असं सांगतात की जोपर्यंत वनवासाला जायची वेळ आली नव्हती तोपर्यंत भगवंताला दुःख म्हणजे काय माहितच नव्हतं. तसा तर हा परमात्म्याचा अवतार आहे, त्याला दुःख कसं कळणार? सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमात्म्याला हे दुःख नाहीच आहे, ही त्याची फक्त लीला आहे. म्हणून अयोध्याकांड सुरू करण्याआधी थोडस भजन करू, थोडस नामस्मरण करू आणि मग अयोध्याकांडाला सुरुवात करू. लोक म्हणतील काल प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला, लगेच आज लग्न करून टाकलं, हे काय? तसंच आहे. तर आपल्याला प्रत्येक दिवस पाहायचा नाहीये, प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनातला प्रत्येक दिवस पाहायचा नाहीये, पण प्रत्येक प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येने प्रभू श्री रामचंद्रांनी कसा तोडगा काढला हे आपल्याला शिकून घ्यायचंय. त्याच्यामुळे प्रत्येक फास्ट जे आनंदाचे प्रसंग आहेत ते फास्ट, कारण दुःखाच्या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळतं, सुखाच्या प्रसंगातून काय शिकणार? म्हणून दुःखाच्या प्रसंगावर अनालिसिस करायचं आपल्याला. म्हणून बालकांड इथं संपलं. आता नामस्मरण करू आणि मग अयोध्याकांडाला सुरुवात करू. सियावर रामचंद्र भगवान की जय. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि रिधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि रिधि रहिए. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं
प्यारे राम तेरे साथ में, विधि का विधान जान हानि लाभ सहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। किया अभिमान तो फिर मान नहीं पाएगा, होगा प्यारे वही जो श्री राम जी को भाएगा। फल आशा त्याग शुभ काम करते रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। जिंदगी के डोर सौंप हाथ दीनानाथ के, महलों में रखे चाहे झोपड़ी में वास दे। धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे, नाता एक राम जी से दूजा नाता तोड़ दे। साधु संग राम रंग अंग अंग रंगिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय। इथून अयोध्याकांडाला सुरुवात होते. अयोध्याकांडात काय आहे? राजा दशरथ सोबत वसिष्ठ, दशरथांचे चारी पुत्र, त्यांच्या चारही सुना आल्या, अयोध्येत आल्या. अयोध्यावासियांना एवढा आनंद आहे, बरच आहे. गेले होते एकटे एकटे, आले दोघ. उत्सव सुरू झाला. महालात उत्सव आहे, सगळ्या अयोध्येमध्ये उत्सव आहे. आता काय, उत्सवच उत्सव, सगळीकडे आनंदी आनंद आहे. काही न्यूनता काहीच नाहीये, कारण प्रभू श्री राम आहेत. त्याच्यामुळे जिथे प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव्य आहे तिथे न्यूनता कमतरता काही कशाची नसणारच आहे. म्हणून सगळीकडे उत्सव 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 चालू आहे. एक उत्सव झाला की दुसरा उत्सव चालूच आहे. एके दिवशी असं सांग, तुलसी रामायणात वर्णन येतं, कंब रामायण, वाल्मिकी रामायणात असं वर्णन नाहीये, पण कंब रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये याचं वर्णन आहे. काय आलं, एकदा राजा दशरथ आपल्या सिंहासनावर बसले होते सभेमध्ये. तर त्यांना असं लक्षात आलं की माझा मुकुट वाकडा झाला. त्याच्यामुळे त्यांनी लगेच आरसा घेऊन या असं सांगितलं, आदेश दिला. आरसा आला समोर, एवढा मोठा आरसा. मग जेव्हा मुकुट नीट करत होते ना, तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या कानाजवळचे वगैरे जे केस आहेत ते फार पांढरे झाले. असं जेव्हा आपल्याला काही सिक्रेट सांगायचं असतं तेव्हा आपण कानात जाऊन सांगतो, आणि जेव्हा हे कानाजवळचे केस पांढरे होतात तेव्हा ते आपल्या कानात सांगत असतात की आता तुझी वृद्धावस्था जवळ येते. म्हणून काय करायचं? काही करायचं नाही, परमात्मा तत्वाचं ध्यान करायचं, परमात्म्याचं चिंतन करायचं, परमात्मा कथेत रमून जायचं आणि संसाराच्या चाव्या सोडून द्यायच्या. तसं घरात कसं आपण मुलगा वगैरे सगळे तयार झाला, शिकला, मोठा झाला की द्या आता त्याच्या तिजोऱ्याच्या चाव्या त्याच्याकडे. किती दिवस तुम्ही सांभाळणार ना तिजोरीच्या चाव्या? आता चाव्या सुद्धा उचलता येत नाही, एवढी तुमची स्थिती खालावली तरी सुद्धा चाव्या सोडवत नाहीत म्हणल्यावर कसं? देऊन टाका त्याला. तसं हे असे कानाजवळचे केस श्वेत वर्णी झाले. तेव्हा वाटलं की आता
रामाला राजा करावं. तसं अयोध्यावासियांच्या मनामध्ये पण हा संकल्प होताच आणि समष्टी संकल्प झाल्यामुळे राजाच्या मनात सुद्धा ही गोष्ट आली की आता रामाला राजा करावं. ते आपल्या गुरूंकडे गेले, गुरु वसिष्ठांकडे गेले. गुरु वसिष्ठांनी सांगितलं. पण त्याच्या आधी काय आहे, हा उत्सव वगैरे सगळा झाला की कैकेयीचे जे भाऊ आहेत ते आले होते अयोध्येमध्ये की भरताला मी घेऊन जातो थोड्या दिवसासाठी मामाच्या घरी. तर भरत तर मिथिलेला होते. मग मिथिलेहून आल्यानंतर भरत आणि त्यांच्या मागे मागे त्यांचा शत्रुघ्न सुद्धा, दोघं सुद्धा कैकेयी देशाला गेले. कैकेयीच्या भावासोबत त्यांच्या मामासोबत ते गेले, दोघं गेले. आता राम आणि लक्ष्मण दोघंच आहे जवळ. वसिष्ठांकडे आपली इच्छा बोलून दाखवली. प्रभू वसिष्ठांकडे जातात महाराज दशरथ आणि सांगतात की मला असं वाटतं की आता रामाचा राज्याभिषेक करावा. वसिष्ठ म्हणतात ठीक आहे, कर, तुझी इच्छा चांगलीच आहे, समष्टीचा संकल्प आहे. लोक मला म्हणतात की तुम्ही महाराजांना सांगा आता राम कधी राजा होणार, राम कधी राजा होणार. ठीक आहे. मग राजा दशरथांनी वसिष्ठांना विचारलं की प्रभू म्हणजे गुरु, उद्याचा मुहूर्त चांगला आहे का? मला वाटतं की उद्या करून घ्यावा. उद्याचा मुहूर्त चांगला आहे का? एखादा चांगला मुहूर्त सांगा. तेव्हा गुरु वसिष्ठांनी हे सांगितलं नाही की उद्याचा मुहूर्त चांगला आहे. ते काय म्हणाले, हे बघ, ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक होईल तो मुहूर्त सगळ्यात चांगला. त्याच्यामुळे तू उद्या करतो म्हणतो ना, उद्याच कर. माझी काही एक त्याच्यावर तक्रार नाहीये. मी सुद्धा तयारीला लागतो. कोण्या कोण्या ऋषी मुनींना बोलवायचंय हे सगळं ठरलं. सगळीकडे तयारी सुरू झाली. आपण योजना बनवायलो. कसं आहे, योजना बनवतात सगळे लोक, योजना बनवतात. आपण सुद्धा इकडे योजना बनवतो की इकडे ती 20-30 एकर शेती दिसते, ती राहू देऊ आपल्याकडे, इकडे अजून 10 एकर घेऊ. आपण योजना घरात बनवत असतो. तिकडे गव्हर्नमेंट योजना बनवत असतं की एका माणसाला 10 एकराच्या वरी जमीन असू नये. प्रत्येक जण आपल्या आपल्या योजना बनवतात. मग काय करायचं, तिकडे स्वर्गात बसलेल्या देवतांना चिंता पडली ना, आता काय करायचं. अरे जर राम राजा झाले तर जीवनभर इथेच अयोध्येमध्येच राहतील आणि अयोध्येमध्येच राहतील तर रावणाचा उद्धार कोण करणार. मग सगळे सरस्वतींना वंदन करतात, सरस्वतींची विनंती करतात, त्यांची स्तुती करतात. सरस्वती देवीने सांगितलं मी असले काम तुमचे दरवेळेस करणार नाही, मला काय तेच काम करायला ठेवलं का. त्या कुंभकर्णाच्या म्हणे जीवेवर जाऊन बस, जेणेकरून तू इंद्रपदाच्या ऐवजी निद्रापद. आणि तुला एवढी खुर्चीची आसक्ती कशामुळे, तू सोडून दे ना खुर्ची, मी असले काम करणार नाही परत. तेव्हा ब्रह्माजी समजावून सांगतात, इंद्र देवता समजावून सांगतात, सगळ्या देवता समजावून सांगतात की हे बघा, जर श्री रामचंद्र तिथे राहिले तर रावणाचा उद्धार कोण करणार. मग सरस्वती देवीला सुद्धा पटलं. ती अयोध्येमध्ये आली सूक्ष्म रूपात. अयोध्येमध्ये आली, प्रत्येक व्यक्तीकडे, व्यक्तीच्या बुद्धीला पाहिलं, प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीला पाहिलं. पण प्रॉब्लेम असा आहे, लहान मुलापासून आबाल वृद्ध म्हणतात, आबाल वृद्धांपर्यंत प्रत्येकाची बुद्धी इतकी निर्मळ आहे प्रभू श्री रामचंद्रांबद्दल. बिघडवायचं कुणाला, हाच प्रॉब्लेम आहे. राजमहालात सुद्धा एवढं आनंदी वातावरण आहे, सगळीकडे ध्वजारोहण चालू आहे. तेवढ्याच सरस्वती देवीला मंथरा दिसली. मंथरेची बुद्धी दूषित. कस काय, कारण कसं आहे, ती फॉरेनर होती ना. जेव्हा कैकेयी मातेचं लग्न झालं त्या महाराज दशरथांसोबत आल्या, सोबत दास येतात ना, त्याच्यासोबत ही आली होती. म्हणून ही फॉरेनर होती. बाकी सगळ्यांचे मन इतके शुद्ध निर्मळ होते की विकार उत्पन्न व्हावा इतकं सुद्धा शंका त्याच्यात नव्हती. मग मंथरेला गाठलं. ती आधीच दुष्ट बुद्धीची,
तिनं पहिले माडीवर जाऊन पाहिलं, गच्चीवर जाऊन पाहिलं, हे काय चालू आहे. तो तिथं ध्वजारोहण चालू आहे, लाइटिंग टाकायले, मंच उभारला जातोय, जिथे जिथे रांगोळ्या काढतात ते लोक, दीप लावतात ते, काय चालू आहे हे. मग तिने एका दासीला विचारलं, कौशल्या मातेची जी दासी आहे तिला विचारलं. तिने सांगितलं तुला माहित नाही. अरे बापरे, तुला माहित नाही. अगं उद्या रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे हे सांगितलं. आणि अशी मती फिरली, इतका राग आला, गेली कैकेयीच्या कक्षामध्ये. कैकेयी बसली होती शृंगार करत. सांगितलं, काहीच बोलली नाही, गेली तिथे घुसून बसली. आता मंथरा फार जुनी दासी असल्यामुळे कैकेयीला सुद्धा थोडस प्रेम होतच तिच्याबद्दल. कैकेयीने सांगितलं, काय झालं बाई, तू अशी का बसली. माहितीये का तुला, तुम्हाला माहितीये उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. कैकेयी झाली खुश. कैकेयी म्हणते, असं का म्हणून, याच्यात एवढं रुसण्या फुगण्याचं काय आहे. ठीक आहे, एक मोत्याची माळ तुला ठेवून दे, आज मी खूप खुश आहे, अजून काही पाहिजे असेल तर ते माग. मंथरा म्हणते, हे ठेव तुझ्याकडे. थोडासा विचार करावा माणसाने, असं काही येण्यासारखं वागणं शोभतं का. म्हणजे काय झालं, तोपर्यंत कैकेयी मातेची मती स्थिर होती. बरं, प्रभू श्री रामचंद्र, कारण एरवी महाराज दशरथांना हीच विचारायची जाऊन जाऊन की रामाचा राज्याभिषेक कधी करणार. पण आज अशी मती फिरली. काय झालं काय ठाऊक, एकच चूक कैकेयी मातेने केली. सगळं झालं होतं, ती शृंगार करत बसली होती. काय झालं काय ठाऊक, ती पुन्हा मंथरेजवळ आली, तिला स्पर्श केला. कधीच कोणाला स्पर्श करू नये, कारण कोणाच्या मनात कोणते कंपन आपल्या मनात येतील आणि ते कसा विपरीत परिणाम करतील हे सांगता येत नाही. म्हणून अनोळख्याला स्पर्श सुद्धा करू नये. स्पर्श केला तसे मनात कंपन निर्माण झाले आणि विचारलं, का ग बाई, तुला खराब का वाटतं. मंथरेने सांगितलं, थोडा विचार कर, 1 महिन्यापासून तयारी नंबर 1 ची खोटारडी. आज इतक्या फास्ट मध्ये ठरलंय, नंबर 1 ची खोटं बोलली मंथरा. सांगते काय, 1 महिन्यापासून तयारी चालू आहे. हिनं पाहिली आज, बरं, पण 1 महिन्यापासून तयारी चालू. आणि तुला सांगतेस ना, तू फार बडाया मारतेस ना दासांसमोर की महाराजांचं माझ्यावर फार प्रेम आहे. तुला सांगितलं देखील नाही की रामाचा राज्याभिषेक होणार आहे. आणि हे बघ, जेव्हा रामाचा राज्याभिषेक होईल तेव्हा कौशल्या तर राजमाता होऊन जाईल. आणि रामासोबत कशी पाठोमाग लक्ष्मण असतात, त्याच्यामुळे लक्ष्मणाला नक्की कोणतं तरी मंत्रीपद तर मिळूनच जाईल. मागे मागे असतात ना ते, त्याच्यामुळे मंत्रीपदामुळं सुमित्रा मातेला ते काहीच करणार नाही. पण उरलीस तूच एकटी. तुला आणि भरताला, तुला काही कौशल्याची दासी करून टाकतील आणि भरताला मात्र कारागृहात टाकून देतील. मग ती फिरली. अजून विचारते, मग काही नाही, आता काय करायचं. आणि एक गोष्ट हे बघ की जेव्हा भरत आणि शत्रुघ्न इथे नाही आहे तेव्हाच हा एवढा फास्ट कसं काय कार्यक्रम करतात. तुम्ही फास्ट कार्यक्रम करण्याचं कारण काय आहे. काहीतरी षडयंत्र आहे, तुझ्या भरताला वाईट टाकण्याचं काम हे करतात. मती फिरली. इकडे संध्याकाळी जेव्हा हे ठरलं की रामाचा राज्याभिषेक होणार उद्या या मुहूर्तावर, ब्राह्मण मुहूर्तावर होणार, तेव्हा वशिष्ठ मुनी स्वतः सीताराम यांच्या कक्षात गेले. राम आणि सीता यांच्या कक्षात गेले आणि म्हणतात की सांगितलं की तुला कोणते नियम
अनुष्ठान करायचे, कोणते व्रत करायचे, कोणता उपवास धरायचा आहे, कोणतं व्रत करायचंय, सीता मातेला नियम घालून दिले. आणि संध्याकाळची वेळ असेल, मग मंथरा इकडे सांगते. मग काही म्हणते आता मग मी करू काय, आता तर सगळं नियोजन झालं, सगळं झालं, आता काय करायचं. मंथरा म्हणते हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. ती म्हणते कस काय, आता तर सगळी तयारी झाली, रामाला एक्स्ट्रा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली, सगळं झालं, लाइटिंग टाकली रामाच्या कक्षाबाहेर, सगळीकडे रांगोळ्या काढल्या जातात आहे, अत्तळ शिंपडली जातात आहे, चढा टाकला जात आहे. मग कसं करायचं. मंथरा म्हणते माझी केस फार पांढरा आहे, तू मला सांगू नको भाजी कशी पलटवायची. अख्खी रात्र बाकी आहे, अख्खी रात्र बाकी आहे, तू या रात्रीमध्ये भरताला तर राजा करूच शकतेस. काही म्हणले कसं. सांगितलं बघ, तू विसरली असशील पण मी विसरले नाही की एकदा तू देव आणि दानवांच्या युद्धामध्ये जेव्हा महाराज दशरथ गेले होते देवांची सहाय्यता करायला, तेव्हा युद्धामध्ये तू त्यांना सहाय्यता केली होतीस आणि त्याच्यामुळे खुश होऊन राजा दशरथांनी तुला 2 वरदान दिले होते. कोणते वरदान. कोणतेच वरदान नाही, वरदान दिले होते तुला जे हवं ते मागून घे. तेव्हा तू काय म्हणाली होती, सध्या मला गरज नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा मागून घे. तू विसरलीस पण मी विसरली नाही. ते 2 वर मागून घेण्याची आत्ता खरी वेळ आलेली आहे. मग काय करायचं. हे बघ, आज एवढी शुभ घडी आहे असं राजा दशरथाला वाटतं, त्याच्यामुळे ते आज कन्फर्म तुझ्याकडे येणार. म्हणजे बघा सायकोलॉजीचा किती मंथरेचा अभ्यास झाला असणार. अजून पण ते आपलं पीएचडी कशी, मी पीएचडी केली याचा ऍश्युरन्स ते देते. पुढे काय म्हणते बघा, येतील ते 100% येणार तुझ्याकडे, मला माहितीये. बरं मग मी आल्यावर काय, तू काय कर, तोपर्यंत सगळे हे दागदागिने, सगळे ती जी रेशमी वस्त्र आहे ते काढून टाक आणि एखादी जुनी साडी घाल, सगळे आभूषण काढून टाक आणि क्रोधागारात जाऊन बस, कोप भवनामध्ये जाऊन बस. आणि जेव्हा महाराज येतील तर तू त्यांना बोलूच नको. जोपर्यंत ते रामाची शपथ घेत नाही तोपर्यंत त्यांना बोलूच नको. रामाची शपथ घेत नाही तोपर्यंत त्यांना बोलूच नको असं जेव्हा सांगितलं. ठीक आहे, मग पुढे काय करू. मग 2 वर माग. कोणत्या वर पहिले मागशील, तर पहिल्या वर माग की भरताला राज्य हवं. भरताला राज्य हवं. कारण जर पहिल्याच आणि दुसऱ्यांदा वर माग की रामाला 14 वर्षाचा वनवास, वल्कल परिधान करून तापसी वेशामध्ये, तापसी वागणुकीमध्ये त्याला 14 वर्ष वनात काढावेत आणि मग यावं अयोध्येमध्ये, असं तू सांग. काही म्हणाले 14 वर्ष कसाला, भरताला राज्य मागते. नाही म्हणे, कसं होईल, भरताला जर राज्य मागितलं आणि समजा दशरथाने तुझ्या आसक्तीमध्ये येऊन ते देऊन टाकलं तर अंतर्गत बंडाळी एवढी होईल, फोडाफोडी होईल, सगळे मंत्री विरोधात जातील, आम्हाला भरत राजा नको. मग ती बंडाळी फोडायला, ती बंड शांत करायला 14 वर्ष लागतील की नाही. आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला भरताला, तो लहान आहे अजून. हो म्हणे, म्हणून रामाला 14 वर्षाचा वनवास सांगितला. ठीक आहे. आणि पहिल्यांदा भरताचंच राज्य माग, कारण जर पहिल्यांदा 14 वर्षाचा वनवास सांगतील, म्हणशील पहिला वर मला रामाचा 14 वर्षाचा वनवास द्या, तर दुसरा वर मागायला महाराज दशरथ राहतील की नाही, शाश्वती नाही. कारण रामावर अतीव प्रेम आहे त्यांचं. ठीक आहे. मग ऍज पर इन्स्ट्रक्शन्स, गाईडलाईन्स सगळ्या जारी झाल्या. काही त्याप्रमाणे कोपभवनामध्ये जाऊन बसली. संध्याकाळी महाराज आले, दिसत नाहीये. कोणातरी एका दासीने सांगितलं कोपभवनात महाराणी जाऊन बसल्यात. आता दशरथाला काय वाटलं होतं, ग्रँटेड, दशरथाला वाटलं होतं ही आधी इतके वेळेस 100 वेळेस मला विचारू लागली रामाला राज्य कधी देणार, रामाला राज्य कधी देणार, हिला आनंदच होणार आहे साहजिक. म्हणून तिने गृहीत धरलं. म्हणून
याच्यावरून काय कळतं आपल्याला, कोणालाच गृहीत धरू नका. गृहीत धरलं की समस्या आलीच. म्हणून मग राजा दशरथ गेले, कोपभवनात गेले. विचारतात, काय झालं प्रिय तुला? सांगायला तयार नाही. म्हणजे की मी तुला काय म्हणाल ते देईन. ज्याने तुझं अहित केलं असेल, ज्याने तुला दुखवलं असेल, त्याला यमलोकाला मी धाडतो आत्ताच्या आत्ता. त्याला माझ्या राज्यातून बाहेर काढून टाकतो. एवढं ताकद माझ्यामध्ये आहे. काय झालं? कैकेयीला वाटत होतं, आता मंथरेच्या स्टँड पॉइंट न सांगितलं तर कैकेयीला वाटत होतं बरोबर आहे. मला म्हणजे नुसते बांगड्या आणि कानातले आणून देतात आणि त्यांना म्हणजे राज्य देतात, हे असं बरोबर आहे का? एकीला बांगड्या, दुसरीला राज्य, हे असं बरोबर नाही ना. मग शेवटी दशरथाने घेतली रामाची शपथ. सांग, रामाची शपथ आहे आणि राम मला अतिव प्रिय आहे, म्हणून रामाची शपथ घेऊन सांगतो, तू जे मागशील ते मी द्यायला तुला तयार आहे. ते म्हणशील, काही म्हणते. आता रामाची शपथ घेतली ना, गाईडलाईन्स, मंथरेच्या गाईडलाईन्स, रामाची शपथ घेतली. ठीक आहे, अहो तुम्ही पहिले 2 वर द्या पहिल्याची, मग मग आत्ताच बघू. पहिलीच उधारी फिटवली नाही पहिल्याची. हो हो बरोबर आहे. मी सुद्धा विसरलो होतो बरं. माग काय पाहिजे? माग म्हटलं 2 नाही 4 वर माग. नाही म्हणली काही मला 2च वर पुरे आहेत. काय दुसऱ्या पहिल्यांदा सांगितलं, महाराजांना वाटलं कोणता मोत्याचा हार मागून घेईल, त्याच्या पुढे काय जाणार आहे. विचारलं तर सांगितलं, पहिल्यावर असं मला द्या की माझ्या रामाला नाही, माझ्या भरताला राज्य मिळालं पाहिजे. ही जी तयारी सगळी चालू आहे ना, ती चालू द्या ना, तयारी चालू द्या, पण ही रामाच्या राज्याभिषेकाची नाही, भारताच्या राज्याभिषेकाची, असं समजा. दशरथाला थोडासा धक्काच बसला आणि दुसरा वर मागितला. काय मागितला दुसरा वर? की रामाला 14 वर्ष वनवास. आणि मग महाराज दशरथ मूर्छित पडले. रात्र सगळी तशीच काढली. कैकेयीला समजावत आहे. काही राजाला वाटलं पहिले आता थोडस मनोविनोद करते, थोडीशी हट्टी आहे, पहिलेच तिचा स्वभाव तसा आहे, थोडीशी करेल, मग मानून घेईल. पण नाही, मानायला तयारच नाही. गाईडलाईन्स. ठीक आहे, तसेच मूर्छित अवस्थेत पडलेले आहेत. मग सकाळी सुमंत्र आले, काही कळायला मार्ग नाही. मग प्रभू श्री रामचंद्रांना बोलवलं. प्रभू श्री रामचंद्रांना विचारलं, कैकेयी माते काय झालं? काही नाही, यांची थोडीशी तब्येत बिघडली. कारण तुझ्या अतीव प्रेम आहे ना, मी यांना काहीच पडले नाही बघ. मी फक्त भारताला राज्य मागितलं आणि तुला 14 वर्षाचा वनवास सांगितला. फक्त रामचंद्रांचं मी म्हणूच लागलो होतो. प्रभू श्री रामचंद्र काय म्हणतात, मी म्हणूच लागलो होतो, आम्ही 4 जन्मलो एकदा, सगळ्यांनी एकदाच ज्ञान ग्रहण केलं, आमचे लग्न सुद्धा एकदाच झाले, पण राज्य मात्र एकाला. बरं झालं भरताला राज्य मिळालं. आणि बघ, माझ्या वडिलांनी माझ्यावर कृपा केली आणि मला वनाचं राज्य दिलं. अरण्यवास म्हणजे काय, काननाचं राज्य दिलं, अरण्य राज्य मला दिलं. ठीक आहे म्हणे, मी आत्ताच चुटकीसरशी निघतो, मातेचे आशीर्वाद घेऊन येतो. कौसल्या मातेच्या कक्षात गेले. तिथे कौसल्या माता प्रभूंची पूजा करताय, आपल्या आराध्य दैवताची पूजा करते. तेवढ्यात प्रभू श्री रामचंद्र आले. कौसल्या माता म्हणते, बस माझ्याजवळ, तुझ्यासाठीच पूजा करते, आज तू राजा होणार. कौसल्या माता सांगते, आज तू राजा होणार. आणि रामचंद्र काय सांगतात, आज मी वनवासात जाणार. कसं सांगायचं? आई सांगितलं, आई मला आता कैकेयी मातेची निंदा करता येत नाही आणि वडिलांची सुद्धा निंदा करता येत नाही. काही नाही, सांगितलं की मला जे अयोध्येचं राज्य देणार होते ना, त्याच्या ऐवजी वनाचं राज्य देणार आहे. बरं, वनाचं राज्य. काही कौसल्या मातेला कळालं.
ती वनात पाठवत आहे. मग आता किती वर्ष सांगितलं, याच्यातून आपल्याला काय शिकायचंय? कम्युनिकेशन स्किल. तेच सांगायचे तुम्हाला, पण सांगता येत नाही. कौशल्या माता त्रास होऊ शकतो कौशल्या मातेला. कम्युनिकेशन स्किल बघा रामाची, काही नाही 4 आणि 10 वर्ष जायचे. 14 म्हणले नाही, 14 म्हणले की आकडा मोठा वाटतं. मग त्रास होऊ शकतो कौशल्या मातेला. मग काय सांगितलं? 4 आणि 10 वर्ष कम्युनिकेशन स्किल आहे. आजकाल लोक फार मोठे मोठे 10-10 हजार, एका दिवसाचे 10-10 हजार, 20-20 हजार रुपयांचे क्लास असतात, ते लावतात लोक. पण स्वस्तात येणार रामायण वाचायला लोकांना वेळ नाही. ही कम्युनिकेशन स्किल आहे. तुलसीदासजी याचं वर्णन करतात. 4-10 एवढेच वर्ष जाऊन यायचे. मग पहिल्यांदा तर कौशल्या माता म्हणते की हे बघ, शास्त्रामध्ये कसं आहे, आईपेक्षा वडिलांपेक्षा आईचं स्थान महत्वाचं आहे. वडिलांपेक्षा आईचं स्थान मोठं आहे. त्याच्यामुळं मी सांगते ते ऐक, वडिलांचं सोडून दे. मी म्हणते वनवासाला जाऊ नको. पण प्रभू म्हणतात नाही, धर्म पालन हे माझं कर्तव्य आहे आणि हेच दाखवून देण्यासाठी तर माझा जन्म आहे, मी जाणार. तेवढ्या सीता मातेचा प्रवेश झाला. सीता मातेलाही कळालंच होतं की आता प्रभू श्रीरामचंद्र वनाला जाणार आहे. कसं? मग आल्या आणि थांबतात आहे. थांबण्याचा अर्थ असा आहे की मला काय आदेश आहे, तुम्ही तर जाणार सोबत, मी येणार बरं. कौशल्या मातेने सांगितलं आता याला काय आता हिला काय आदेश देऊ? रामालाच विचारतात की हिला काय आदेश देऊ? राम म्हणतात हे बघ सीते, तू इथेच बस, तू इथेच थांब, 14 वर्षांनी मी येतोच आहे. सीता माता म्हणते नाही, जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं सहधर्मचारिणी तू असशील. जसं सावली तर शरीराच्या मागे मागे जाते, तसं तू प्रभू श्री रामचंद्रांच्या मागे सावली प्रमाणे जायचंय. ठीक आहे, म्हणून मी तसंच जाणार. माझं धर्म पालन मला करू द्या. तसं कसं आहे, आता जशी कशी रॅट रेस चालू आहे मार्कांची, तसं त्या काळात धर्म पालनाची रेस चालू होती. प्रत्येक जण माझं स्वतःचं धर्म पालन करण्यासाठी कटिबद्ध होता. धर्मपालन कसं असतं तर तलवारीच्या धारेवर चालण्याप्रमाणे कठीण धर्मपालन असतं आणि ते धर्मपालन करण्यात तत्पर असे प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांची पत्नी आहे. तेवढ्यात लक्ष्मण आले. लक्ष्मणाला सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तू येऊ नको, कारण सध्या भरत शत्रुघ्न नाहीये. मग पित्याला कोण, वडिलांना कोण सांत्वना देईल, तिन्ही मातांना कोण सांत्वना देईल? पण लक्ष्मण ऐकायला तयार नाही. ते म्हणतात मी लहान बाळ आहे, मला येत नाही काही, अशा जबाबदाऱ्या माझ्यावर टाकू नका. असल्या जबाबदाऱ्यासाठी मी जन्माला, माझं काम काय, सेवा करणं, एवढंच मला येतं. म्हणून मला माझ्या अंगावर असल्या जबाबदाऱ्या नको, म्हणून मी तुमच्यासोबत येणार. प्रभू श्री रामचंद्र म्हणले आता ठीक आहे, पण काय कर, तुझ्या मातीची आज्ञा घेऊन ये, असाच येऊ नको माझ्यासोबत. लक्ष्मणाला वाटलं झालं, फिसकलं मॅटर. असाच गेलो असतो तर सुमित्रा मातेला नंतर कळालं असतं तर काय करू शकली असते. पण आता जर सुमित्रा माता म्हणली तू जायचं नाही तर काय करायचं? पण रामचंद्रांची आज्ञा आहे, गेले. सुमित्रा मातेला वंदन केलं, सांगितलं प्रभू श्री रामचंद्र सोबत सीता माता सुद्धा चालली. सांगितलं मी जाऊ का? प्रभू नुसतं जाऊ का नाही, प्रभू श्री रामचंद्रांची आणि सीता मातेची सेवा करण्यासाठी जाऊ का? सुमित्रा मातेचं जीवन सगळ्यात निस्वार्थ आहे. कारण कसं, एक पुत्र भगवंताच्या सेवेत देऊन टाकला आणि दुसरा पुत्र भगवंताच्या भक्ताच्या सेवेत देऊन टाकला. भरताच्या सेवेत शत्रुघ्नाला देऊन टाकला आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेमध्ये लक्ष्मणाला देऊन टाकलं. जा म्हणे, पण काय समजून जा. उपदेश केला की जसं अयोध्येमध्ये माता सुमित्रा आणि दशरथ हे तुझी माता पिता होते, तसं वनवासामध्ये वैदेही माता आणि प्रभू श्रीराम
रामचंद्र हेच तुझे माता पिता असणार आहे आणि म्हणून त्यांच्या सेवेमध्ये कुठलीही कमतरता करू नको. त्यांची सेवा, त्यांच्या सेवेमध्ये न्यूनता येऊ देऊ नको असं सांगितलं आणि निघाले. पटकन नमस्कार केला आणि पटकन पळाले. पळल्याचं कारण काय? पुन्हा मन बदलून थांबून घेतलं तर कोण काय, रिस्क नको म्हणून पळाले. निघाले, सगळ्यांचं वंदन केलं. पुन्हा दशरथ महाराजांना येऊन वंदन केलं. सगळे व्याकुळ होता, ते सगळे व्याकुळ झाले. तेवढ्यात राजा दशरथांनी सुमंत्राला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ काय कर, मी सांगतो, आता रथ घेऊन जा, 14 दिवस यांना वनात फिरव आणि 14 दिवसात मग काही काहीला वगैरे मी समजावतो, 15व्या दिवशी त्यांना येऊन घेऊन ये. आणि त्यांना माहित होतं प्रभू श्री रामचंद्र कसे धर्मपालनात कटिबद्ध आहेत आणि जरी राम आला नाही तरी किमान सीतेला तरी घेऊन ये, कारण मी सीतेला वनात जाण्यासाठी तिला अयोध्येला घेऊन आलो नाहीये. मग मिथिला नगरीतले लोक काय म्हणतील? अयोध्येचा राजा बघा आदल्या दिवशी सांगतात की राज्याभिषेक करायचा आहे, दुसऱ्या दिवशी वनातच पाठवून दिलं. रात्रीतून काय बी नसलं काय माहिती. हे असं व्हायला नको म्हणून किमान सीता तरी वापस आलीच पाहिजे. ठीक आहे. सुमंत्र गेले आणि प्रभू श्री रामचंद्र तापसी वेश सगळा धारण केला. तापसी वेशामध्ये निघाले आणि खुद्द प्रभू राम सुद्धा रथात बसले. कारण काय आहे, जेवढं आपण घोटाळत राहू, जेवढं त्यांच्या सानिध्यामध्ये राहू, तेवढं तुम्हाला त्यांना कष्ट जास्त होईल, विरहाचं कष्ट जास्त होईल. म्हणून फटकन इथून निघून जाऊ म्हणे. फटकन इथून निघाले. रथ निघाला, अयोध्यावासी जाऊ देत नाही, मागे मागे पळतात आहे. संध्याकाळ झाली. तमसा नदीच्या किनाऱ्यावर हे सगळेजण थांबले. तमसा नदीच्या किनाऱ्यावर हे सगळेजण जेव्हा थांबले आणि मग निघाले. तमसा नदीच्या किनाऱ्यावर रात्री सगळेजण थांबले. सगळे अयोध्यावासी झोपले. श्रीरामचंद्र प्रभू झोपलेले आहेत. लक्ष्मण जागे आहे. कारण सांगितलं की जेव्हा सुमित्रा माता सांगत होती, उपदेश करत होती, तेव्हा त्यांनी सांगितलं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार तुला तुझ्या स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे, कारण प्रभूशी सेवा करत आहेस तू. म्हणून तेव्हाच लक्ष्मणाने ठरवून टाकलं 14 वर्ष झोपायचंच नाही, म्हणजे स्वप्न पडायचं कामच नको आणि हे षड ऐकू येण्याचं कामच नको. रात्री 2-3च्या मध्यरात्री प्रभू उठले. सुमंत्राला उठवलं आणि सांगितलं की हे ह्याच्यामध्ये सगळे आबाल वृद्ध आहेत, त्यांना त्यांचा संसार आहे, त्याच्यामुळे आता जर ब्राह्ममुहूर्तावर मी निघालो तर हे सुद्धा सगळे मागे मागे येतील, ते बरोबर होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच चला, आत्ताच चला. निघाले. सीता माता निघाली. सगळेजण उठले, सगळेजण निघाले आणि घोडे सुद्धा असे चालवले, काही थोड्या वेळ उत्तरेकडे, थोड्या वेळ दक्षिणेकडे, थोड्या वेळ उत्तरेकडे, थोड्या वेळ दक्षिणेकडे, जेणेकरून सुगावा लागू नये, मागे मागे अयोध्यावासी येऊ नये. मग सकाळी सकाळी शृंगवेरपूरला तिथे पोहोचले प्रभू. शृंगवेरच्या तिथे पोहोचले, शृंगवेरपूरला पोहोचले. तिथे त्यांचा मित्र, गुरुकुलातला मित्र निषाद राज, त्याचा त्या शृंगवेरपूर मधला राजा, तो त्या निषाद राजला पहिल्यांदा खूप आनंद झाला की प्रभू आले, प्रभू आले, प्रभू आले, मला सेवा करणार मिळणार. पण जेव्हा कळालं कारण काय आहे, वनवासाचं कारण आहे, वल्कल परिधान केले, अनंत दुःख झालं. दुःख झालं. त्यांची जी जमात होती, निषाद राजांची जी प्रजा होती, त्यांच्यामध्ये कुजबुजी चालू होत्या. काय ती काही माता, आम्ही सुद्धा असं कधी वागलो नाही, नसतो कोणाशी, अनोळखीशी सुद्धा आम्ही असं कधी वागत नाही. काही मातेनं पहा कसं केलं. दुसरं काही लोक म्हणू लागले, एका अर्थी बरंच झालं, नाहीतर आपल्यासारख्या आदिवाशाला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन आपल्याला महालात सुद्धा येऊ दिलं नसतं. त्याच्यापेक्षा प्रभू श्रीराम स्वतः इथं आले तर दर्शन घेऊन टाकतो. दर्शन घेतलं म्हणजे जेणेकरून जीवन सार्थक होऊन जाईल. प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेतात आहे.
सगळे. आणि मग तो दिवस तिथेच काढला. संध्याकाळ झाली. वटवृक्षाच्या खाली गवताच्या शय्येवर, तृणशय्येवर प्रभू श्रीराम आणि सीता माता झोपल्या. कसं जंगलामध्ये वगैरे हिंस्र श्वापद वगैरे असतात, म्हणून हे दोघच झोपलेले आहेत. बाकी सगळे निषाद राज आहेत, सुमंत्र आहेत, निषाद राजांची जी सेना आहे, लक्ष्मण जी आहेत, सगळे जागे आहेत. प्रभू श्री रामचंद्रांची चहूबाजून सुरक्षा करतात आहे, सुरक्षा करतात आहे. अशा वेळेस निषाद राज यांना विषाद उत्पन्न झाला. ते सांगतात इतकी कठोर कशी काही काही माता होऊ शकते. आणि जेव्हा असं बोलतात काही काही मातेची निंदा करतात आहे, तेव्हा लक्ष्मणजी निषाद राजांना उपदेश करतात. तो उपदेश म्हणजे लक्ष्मण गीता. फार विस्ताराने तुलसी रामायणात, वाल्मिकी रामायणात याचा विस्तार येतो, पण आपण संक्षेपाने घेऊ. काय सांगतात लक्ष्मण? सगळे पूर्वसंचिताचे हे खेळ आहे, त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त जे आपल्या नशिबाला येत आहे ते भोगून संपवू शकतो आणि नवीन सत्कर्म करू शकतो. असं जेव्हा सांगितलं तेव्हा निषाद राजांचाही विषाद कमी झाला. सकाळी उठले, फला आहार घेतला. शृंगवेरपूरच्या नगरात सुद्धा आले नाही, कारण तापसी वेश कैकई मातेने सांगितलं होतं, आज्ञेचं काटेकोर पालन होईल. वेशीवरूनच आता आले गंगा नदीवर. गंगा नदीवर आले, गंगा नदीवर स्नान वगैरे केलं. आता गंगा नदी पार करून जायचंय. एकच केवट होता. तसं या शृंगवेरपूरची जी प्रजा होती त्याच्यामध्ये फार केवट होते बरं, पण त्या एकच जो केवट होता त्या केवटानं असं काही रचलं होतं, सांगितलं होतं, बाकी सगळ्या केवटांना दम दिला होता की जर तुमची बोट दिसली, तुमची नाव दिसली तर पाहून घ्या, माझीच फक्त एक नाव दिसली पाहिजे तिथं, दुसऱ्यांनी ठेवली तर पहा. ठीक आहे म्हणे, एकाचीच नाव दिसते. मग त्या नाविकाला बोलवलं. तो कसं आजकाल जर आपण ऑटो रिक्षा टॅक्सीवाल्याला बोलू, ते खटकन येतात, कुठं जायचं. हा येतच नाही. मग काय करायचं? बोलवलं, म्हणजे तू येत का नाही? म्हणे फार मोठा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? तसं मी तुम्हाला घेऊन जाईल, मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. आणि एकदा एक बोलतो, एकदा एक बोलतो, काय करायचं काय? कसं आहे म्हणे, हे बघा, मी तुमचं रहस्य जाणतो, तुमची जादू मला माहित आहे. असाच एकदा मी प्रवास कोणाला तरी नेऊन सोडत होतो, त्याने सांगितलं मला की प्रभू श्री रामचंद्रांच्या चरण कमलाच्या धुळीमुळं एक दगड जे आहे साक्षात रूपवती स्त्री झाली म्हणे. मग त्या दगडापेक्षा माझी लाकडी नाव तर अधिकच मऊ आहे. ठीक आहे, मग ती जर स्त्री झाली तर? प्रभू श्री रामचंद्र म्हणले, हे बघ, असं काही होत नाही, आणि झालं तर मी तिला सांगतो की तुझ्यासोबत राहा म्हणून. नाही, ती अहिल्या माता पण निघून गेली म्हणे, मग ही पण निघून जाईल. नाही, मी सांगेन म्हणे तिला, ती जाऊ नको. नाही, इथं राहून काय करेल? हे बघा, माझं पोट पाणी याच्यावर आहे, या नावेवर आहे. जे कोणी लोक इथे येतात त्यांना तिकडे नेऊन सोडतो, आणि मग मला जो काही त्याच्या बदल्यामध्ये मिळतं त्याच्यातून मी भागवतो. आता कसं आहे, समजा ती स्त्री झाली तर नाव जाईल, आणि एक अजून माझ्या सोबत येईल. मग पोट आमचं भरायचं कसं? म्हणून मी तुम्हाला येऊ देणार नाही, माझ्या नावेमध्ये बसू देणार नाही. मग काय करायचं? मग रामचंद्र म्हणतात, थांब, दुसरा नाविक पाहतो, दुसरी बोट वगैरे पाहतो, दूर दूर दिसतातच आहे. नाही, एवढं नका हो, एवढं रागात कशाला येतात, नेतो ना. बर, मग नेतो पण म्हणतो, नेत पण नाही म्हणायचं काय? हे बघा, तुम्हाला नेण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे फक्त तुमच्या चरण कमलाच्या धुळीचा. मग धुतो म्हणे त्याला, चरण कमल स्वच्छ करतो, जेणेकरून ती चरण कमल धूळ
माझ्या नावेला लागणार नाही आणि नाव काहीच होणार नाही, काहीच होणार नाही त्या नावेचं. ठीक आहे म्हणे. पाद प्रक्षालन केलं, भगवंताची पाद्य पूजा पूजा केली त्या केवटाने, आणि मग ते तीर्थ गटागटा प्यायला लागला. अर्ध तीर्थ संपलं. मग त्या त्या केवटाची जी पत्नी होती तिला वाटलं हे सगळे पिऊन घेतील, मग आम्ही तर पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रात येऊन जाऊ. सांगितलं थांबा थांबा थांबा, आम्हाला पण द्या. सगळ्या मुलाबाळांनी पिलं, पत्नीने पिलं, स्वतः सुद्धा पिलं, आणि आता मात्र नावेत जाऊन बसले. त्या नाविकाने तिकडे नेऊन सोडलं. तिकडे नेऊन सोडल्यावर आता काय झालं, आता काही द्यायचंय, रिकाम्या हाताने तर कोणाला जाऊ देत नाही ना मी. मग द्यायचंय, काय द्यायचं, कारण देण्यासाठी अवतार आहे हा. मग काय द्यावं, कारण आभूषण कोणते नव्हते, फक्त धनुष्य आणि बाणच होते. सीता मातेला जेव्हा आभूषणा सहित पाठवलं होतं वनवासामध्ये, त्याच्यामुळं सीता मातेच्या हातात मुद्रिका वगैरे होत्या. मग सीता मातेने नकळत नकळत काय आपल्या प्रभूच्या, आपल्या पतीच्या भावना तिला कळतात, म्हणून तिने खटकन मुद्रिका काढून हातात दिली. तेव्हा तो केवट घ्यायला तयार नाही, रडू आलं त्याला. तू काय म्हणतो, हे बघा मी घेत नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी घेणार नाही. मग आता मग तुला काहीतरी मोबदला द्यावा लागेल ना. तो म्हणला मी पायी पायी वसूल करतो, सोडणार नाही तुम्हाला. कसं काय, हे बघा म्हणे आपण दोघं सेम बिझनेस वाले आहे, फक्त कसं लोकेशन वेगळं वेगळं आहे. लोकेशन माझा सेम असा बिझनेस नाही, मी राजा आहे, मी राजकुमार आहे. वनवासात जरी आलो तरी राजकुमारच आहे ना. नाही नाही नाही, मी गंगा नदी पार करून देतो लोकांना, आणि तुम्ही ही जी माया रूपी नदी आहे, ही भवसागर रूपी नदी आहे, ही पार करून देता लोकांना. आता हे बघा मी तुम्हाला गंगा नदी पार करून दिली, तुम्ही माझ्याकडून, मी तुमच्याकडून मोबदला घेणार नाही. आणि मी जेव्हा तुमच्याकडे येईल ना, मरण झाल्यावर, मरण आल्यावर मी तुमच्याकडे, माझं जे सूक्ष्म रूपातून मी तुमच्याकडे येईल, तेव्हा पापपुण्याचा हिशोब माझ्याकडे मागू नका. डायरेक्ट एंट्री द्या मला. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणतात ना, ती एंट्री द्या मला. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे वाईल्ड कार्डचा अर्थ काय, तो कोणतेही नियम न बसवता डायरेक्ट एंट्री मिळेल, तर वाईल्ड कार्ड एंट्री, तशी एंट्री द्या मला. ठीक आहे म्हणजे देतो. त्या केवटावर कृपा केली, किंवा मग येता येता तुम्हाला काय म्हटलं ते द्या. पण प्रभू श्री रामचंद्रांना राहावलं नाही. निर्मल भक्तीचा, हरिभक्तीचा वरदान त्याला दिला. आणि केवट थोडासा अजूनही घोटाळत विचारलं, कारण आता कशाला, काय झालं, आता आम्हाला जाऊ दे ना. हे बघा म्हणला 14 वर्ष तर वनातच राहायचंय ना, एवढी कशाला गडबड गडबड करायला, इथं हे पण वनच आहे. नाही म्हणे, प्रॉब्लेम असा आहे, एक तर हे अयोध्यावासी मागून येऊ शकतात, मागून आले तर प्रॉब्लेम, आणि दुसरी गोष्ट तुझ्यासारखे अजून अनेक भक्तांना मला समोर भेटायचंय, त्यांचा उद्धार करायचा आहे. मग हे 14 वर्ष मी इथेच काढून टाकले तर बाकीच्यांना टाइम कसं भेटेल, बरोबर, काही मॅनेजमेंट करायला पाहिजे. म्हणून मी आता मला घाई आहे, मी निघतो. केवटाचा निरोप घेतला आणि प्रभू श्री रामचंद्र पुढे निघाले. त्यांची पुढे कथा कशी चालू आहे ते आपण उद्या पाहू. आज अयोध्याकांड हे अर्ध झालं. आता इथून अयोध्याकांडामध्ये 2 पात्र आहेत, महत्वाची 2 पात्र. पूर्वार्धामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची समचित्तता दिसून येते, आणि अयोध्याकांडाच्या उत्तरार्धामध्ये भरताचं रामचंद्रांवरचं प्रेम दिसून येतं. म्हणून उत्तरार्धातले हिरो भरत आहे आणि पूर्वार्धातले हिरो प्रभू श्री रामचंद्र आहे. हे अयोध्याकांड असं मिश्रणाचं आहे, आणि याच्यातून आपल्याला एवढं शिकता येतं, कशी कम्युनिकेशन स्किल असावी हे सगळं आपल्याला शिकता येतं. आणि हे शिकण्यासाठीच, याचा उपयोग प्रॅक्टिकल लाईफ मध्ये करण्यासाठीच आपल्याला रामायण ऐकायचंय, रामकथा ऐकायची. तर आज आपण इथेच थांबू. उद्या उरलेलं अयोध्याकांड, भरत, प्रभू श्री रामचंद्र आणि भरताचा मिलाप, आणि पुढची कथा आपण उद्या घेऊ. तर आता थोडं नामस्मरण करू आणि आरती घेऊन आज माझ्या वाणीला इथेच विराम देतो. सियावर रामचंद्र भगवान की जय.
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 बोलो श्री रामचंद्र भगवान की जय। आता आरती घेऊ आणि मग थांबू. श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। कनकाचे ताट करी धनुष्य बाण। कनकाचे ताट करी धनुष्य बाण। रामा पुढे मारुती हात जोडून। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। दशरथ नंदन कौसल्यासुत। दशरथ नंदन कौसल्यासुत। राज्याभिषेक होतो पाहू द्या थाट। राज्याभिषेक होतो तो पाहू द्या थाट। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। भरत शत्रुघ्न दोघे चामर डाळीती। भरत शत्रुघ्न दोघे चामर डाळीती। सिंहासनी आरूढले जानकीपती। सिंहासनी आरूढले जानकीपती। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। विष्णुदास नामा म्हणे मागणेची। विष्णुदास नामा म्हणे मागणेची। अखंडित सेवा घडो रामचंद्राची। अखंडित सेवा घडो रामचंद्राची। श्री राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम। बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय।